कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहुजन सेनेकडून तीव्र निषेध आणि निदर्शने करण्यात आली आहेत। तसेच संविधानाची नासधूस करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। याच घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते। त्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन सेना यांच्याकडून करण्यात आली आहे। तसे महाड प्रांताधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले। यावेळी बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड या ठिकाणी जाहीर निषेध आणि निदर्शने करण्यासाठी उपस्थित होते। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल आम्ही बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि ज्यांनी हा हरामखोरपणा आणि संविधान प्रती नासधूस केली आहे अशा आरोपीला लवकरात लवकर त्याच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या बहुजन सेनेची मागणी आहे। आणि त्या ठिकाणी आरोपीला शिक्षा न होता आमच्या भीमआर्मींचं कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत आणि तिथं भीमसैनिकांना जी मारझोड होत आहे ती प्रथम थांबवावी। आणि आमचा कालच भीमसैनिक सूर्यवंशी याला अटक करून संविधान प्रतिकृतीचा अपमान झाला म्हणून आज सूर्यवंशी आमचे अनेक भीमसैनिक उतरले आणि त्यांना त्यांची काय चुकी आहे ते निषेध करण्यासाठी उतरत आहेत आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकून आज त्यांना मारलं जात आहे। खूप ही निंदनीय कृत्य आहे आणि मी या पोलिसांचा तिथल्या जो अधिकारी आहे त्याला ह्या राज्य सरकारने त्वरित त्याला निलंबित करावं आणि आमच्या सूर्यवंशी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही आमची बहुजन सेनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। परभणी जिल्ह्यामध्ये संविधान प्रतीचा अवमानित काम एका मनोविकृत बुद्धीच्या आरोपीने केलेला आहे। त्याला पोलीस यंत्रणा, प्रशासन या अशा व्यवस्थेने लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आमच्या बहुजन सेनेची ही संघटनेची मागणी आहे। आणि आमचे सैनिक असतील, अनुयायी असतील अशा प्रत्येक जिल्ह्यातूनच नव्हे तर भारत देशामध्ये आज भारतीय संविधान आहे। भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या ठिकाणी जो कोण नराधम असेल त्याच्यावर कठोर शिक्षा आणि कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या बहुजन सेनेची संघटनेची मागणी आहे।